पण आता प्रॉब्लेम खूपच मोठा होऊन बसलाय. माझ्या इंद्राला तुझ्यामुळे आता घाणीत राहावं लागणार आहे. त्यालाही तुझ्यासारखंच त्या घाणेरड्या वस्तीत राहायला लागावं म्हणून हा सगळा खटाटोप केलास ना. इंद्रजित जर वस्तीत राहायला जाणार आहेत, त्यांना कसलाच त्रास नाही व्हायला पाहिजे. पण ते आता माझ्या घरी पण जाऊ शकत नाही. पण त्यांची व्यवस्था तर केली पाहिजे ना. आता काय करू? हा, रतनला सांगू शकते. वस्तीत राहायचा डिसिजन मी घेतलाय खरा. आता इथे माझ्यासोबत राहणी नाहीये. कसं सगळं मॅनेज करणार आहे मी, गॉड नोस. आणि तुला कसं कळत नाहीये का, मी खूप मिस करतोय तुला. एकदा ना नीट माझ्या डोळ्यांमध्ये वाचून बघ, मग कळेल तुला की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. इट्स ओके. आता या सगळ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही, कारण राणीला तुझी साधी फ्रेंडशिप सुद्धा नकोय. अरे सोड, आता फोकस कर. तुला आता फक्त बुवांना शोधायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय. बाकी बघू, पुन्हा नव्याने सगळी सुरुवात करू. राणीचं मन जिंकायचंय. आणि इंद्रा, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. यू कॅन डू इट. तू इझिली करू शकतोस. राणीला दिलेला शब्द पाळताना कितीही प्रॉब्लेम्स आले ना, काही हरकत नाही, कर लेंगे. हे बघ, सरांना कसलाच त्रास व्हायला नको, नाहीतर ना मालती मॅडम टेन्शन घेतील आणि आबांना सुद्धा त्यामुळे मनस्ताप होईल. बर बर बर. हे बघ, आता त्यांना कसलीच कमी पडणार नाही ना, याची काळजी तुला घ्यायची बाबा. होय. घरी नाही जाणार, कारण आई तिथं एकटीच आहे, तर ते राहणार नाही तिथं. आणि मी पण नाही येऊ शकत. का? तू काय येऊ शकत नाही? घरी मोठा वाद झालाय, त्यामुळे मी आणि इंद्रजित जर एकमेकांची बोलू नाही शकत. रतन, प्लीज माझ्यासाठी एवढं कर. हो ग राणे, मी आहे, काळजी करू नको. अगं लोड घ्यायचाच नाही. इंद्र सरांनी आमच्यासाठी एवढं केलं, आता आमची बारी. ते काय नाही, आता वस्तीत राहावंच लागेल. सगळं मॅनेज करावं लागेल. आणि राणीसाठी इतकं सहन तर मी करूच शकतो. फक्त आता आईने तिथे तिला त्रास नाही दिला म्हणजे झालं. इंद्रजित जर वस्तीत कसं झोपतील, कसे राहतील तिकडं, काय खातील पितील, परत जे काही खातील ते त्यांना झेपल का? त्यात अधूनमधून तिथे लाईट पण जाते. तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे बाबा. वेडीस का तू? आवाज जाईल ना बाहेर. अरे नाही जाणार रे, आणि गेलास तर जाऊ देत ना. फायनली माझा नवरा MD झालाय म्हटल्यावर मी सेलिब्रेशन तर करणारच ना. नाही, बरोबर आहे, आपण सेलिब्रेशन करूया. पण बाहेर स्मशान शांतता असताना आपण सेलिब्रेशन करतो हे जर का कोणाला कळलं तर ते आपल्या संघशील. आपला आनंद आपल्यापुरता ठेवूया ना. घरच्यांसाठी आपल्याला सुद्धा दुःख होतं हे दाखवूया ना. हो रे विक्रांत,
आपल्या दोघांना खूप खूप दुःख झालंय.